नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन जाहिरात व्हिडिओ घेऊन आलो आहे। युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 2024 साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात क्रमांक 5/2024 जे आहे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम 2024 www.upsc.government.in या वेबसाईटवर पण तुम्ही ही जाहिरातीचं PDF आहे तिथून घेऊ शकता। तर नोटिफिकेशन बघू शकता अशा प्रकारचं आहे। एकूण 1056 पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे 14 फेब्रुवारी 2024 रोजी। तर याच्यामध्ये मग मॉडिफिकेशन ऑफ OTR प्रोफाईल जी आहे तर ते देण्यात आलेले आहे। ॲप्लिकेशन जे आहे तर ते तुम्हाला स्टार्ट होणार आहे तर 6 मार्च 2024 टू 12 मार्च 2024 तुम्हाला OTR साठी असणार आहे। अदर दॅन OTR प्रोफाईलवाल्यासाठी मॉडिफिकेशन इन ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर तुम्ही बघू शकता लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जी आहे तर ती 5 मार्च 2024 असणार आहे। ॲडमिट कार्ड जे आहे ते एक्झामच्या 1 आठवडा आधी येतील। पेनल्टी फॉर रॉंग आन्सर जे आहे तर ते असणार आहे याच्यासाठी। त्यानंतर म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रिलिम एक्झामला। प्रिलिममध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असतो। पेपर 1 जो असतो तो GS असतो आणि पेपर 2 जो असतो CSAT असतो। पेपर 2 जो असतो तो क्वालिफाईंग असतो आणि पेपर 1 जो आहे तो कट ऑफसाठीचा लागणारा पेपर असतो। परंतु पेपर 2 जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत तुमचा पेपर 1 जो आहे तो चेक केला जात नाही, याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर संपूर्ण डिटेल जे आहे तर हे PDF जर तुम्हाला वाचायचं असेल जाहिरातीचं तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेले आहे, तुम्ही तिथून पाहू शकता। 14 फेब्रुवारी 2024 ते 5 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन फिलअप करता येणार आहे। याच्यासाठी ॲप्लिकेशन फी जी आहे तर ती ओपनसाठी म्हणजे मुलांसाठी 100 रुपये फी आहे। मुलींसाठी SC ST असाल, डिसेबल पर्सन असाल, एक्स आर्मी मॅन असाल तर त्यांना फीमध्ये कन्सेशन आहे, कसल्याही प्रकारची फी नाही आहे याच्यासाठी। मग वॅकन्सी जे तुम्ही बघू शकता 1056 वॅकन्सी आहेत। मग कुठल्या पोस्टनुसार ते देण्यात आलेलं असतं। त्यानंतर मग कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे जाहिरातीचं। ऑल इंडियामध्ये ही भरती प्रक्रियेची जाहिरात असते UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये। मग तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे याच्यामध्ये तुमचं वय जे आहे ते किमान 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि मग कॅटेगरी वाईज वयाचे क्रायटेरिया जो आहे तो वेगळा देण्यात आलेला आहे। प्रत्येक कॅटेगरीनुसार अटेम्प्ट पण देण्यात आले तर ओपनसाठी 6 अटेम्प्ट असतात, OBC मधून असाल तर तुम्हाला 9 अटेम्प्ट असतात आणि त्यानंतर तुम्हाला बाकीचे जे SC ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला अनलिमिटेड अटेम्प्ट असतात, परंतु वयाचा क्रायटेरिया असतो। मग तुम्हाला महाराष्ट्रामधून जर तुम्ही फॉर्म भरणार असेल तर एक्झाम सेंटर जे आहे तर ते तुमच्या राज्यानुसार तुम्हाला एक्झाम सेंटर दिले जाते। तर ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यायचं, नाही तर मग तुमच्या जवळचं जे एक्झाम सेंटर आहे ते फुल होतं। नंतर झाल्याच्या नंतर मेनसाठीचे एक्झाम सेंटर कोणते असणार आहेत ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट ॲप्लिकेशन जे आहे तर अलॉटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता मी संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। हे जाहिरात PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे, ते तुम्ही तिथून पाहू शकता। एज लिमिट जे आहे 21 ते 32 आहे ओपनसाठी। त्यानंतर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। मग कन्सेशन जे आहे ज्या कॅटेगरीसाठी तर त्यानुसार तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे। तर अटेम्प्ट पण लिमिटेड आहेत ओपनच्या उमेदवारांना, तर त्याच्यानुसार तुम्हाला हे व्यवस्थित बघायचं आहे जाहिरात, त्यानंतरच तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे। अनलिमिटेड अटेम्प्ट जे आहेत ते SC ST OBCसाठी 9 आणि जनरल PWD मध्ये असाल तर तुम्ही बघू शकता मग हे आहेत अटेम्प्ट जे आहेत ते 9 आहेत। त्यानंतर जनरलसाठी 6 आहेत, म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 6 अटेम्प्ट असतात। हे संपूर्ण जाहिरात आहे ती आलेली आहे 14 फेब्रुवारी 2024 रोजी। हे बघू शकता एक्झाम फी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे पेज नंबर 14 वर। 100 रुपये परीक्षा शुल्क आहे। SC ST डिसेबल पर्सन बेंचमार्क जे आहे तर ते, त्यानंतर वुमन असेल तर त्यांना एक्झाम फीमध्ये कन्सेशन आहे, म्हणजे त्यांना एक्झाम फी नाही आहे। 5 मार्चच्या आधी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फिलअप करून घ्यायचं आहे। तर ही होती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 2024 साठीची आलेली जाहिरातीची माहिती। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या व जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे जर ते गव्हर्नमेंट एक्झामसाठी तयारी करत असतील तर त्यांना याचा नक्कीच लाभ होईल। धन्यवाद।